नमस्कार. आज आपण देवपूजेमध्ये फुलांचे स्थान आणि पूजेचे खरे तत्त्व या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण देवपूजेमध्ये फुलांचे स्थान आणि देवपूजेचे तत्त्व या विषयावर एक सुंदर लेख पाहणार आहोत. तर तुम्ही तो जरूर वाचावा ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. आता आपण लेख सुरुवात करूया. आता सकाळी 5 ते 5:30ची वेळ. पूर्व दिशा नुकतीच तांबूस होऊ लागलेली असते. पक्ष्यांची किलबिल सुरू होते आणि या शांत पवित्र वातावरणात गल्लोगल्लीत एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हातात प्लास्टिकची पिशवी किंवा ताट घेऊन मान वर करून दुसऱ्याच्या कंपाऊंडच्या आत डोकावणारी, शेजाऱ्यांच्या झाडांच्या फांद्या ओरमाडणारी माणसाची लगबग सुरू होते. तर उद्देश काय? तर म्हणे, माझ्या देवाच्या पूजेसाठी मला फुलं हवी आहेत व देवाला प्रसन्न करायचं आहे. या एकाच ध्यासापोटी अनेकदा झाडाची विटंबना केली जाते, शेजाऱ्यांशी वाद घातले जातात आणि कधीकधी तर चोरून फुलं तोडली जातात. पण आपण कधी विचार केला आहे का की ज्या जगदीश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्याला निसर्गाची ही विटंबना मान्य आहे का? आपल्या शास्त्रांनी देवपूजेचा जो विधी सांगितला आहे त्यात अशा जबरदस्तीला स्थान आहे का? या प्रश्नाची उत्तर शोधली की आपल्याला आपल्या परंपरेचा खरा आणि उदात्त विचार समजतो. तर आता आपण बघूया पहिल्या भागामध्ये, तर फुलांचे शास्त्र आणि निसर्गाचा विवेक. आता आपल्या सनातन हिंदू परंपरेत निसर्गाला देव मानले गेले आहे. त्यामुळे देवपूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांबद्दल अत्यंत सूक्ष्म वैज्ञानिक आणि नैतिक नियम शास्त्रात सांगितलेले आहेत. ते नियम आज आपण विसरलो आहोत. आता सूर्योदयापूर्वी फुले काढणे हे निषिद्ध असतं, म्हणजे चुकीचं असतं. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी वनस्पती देखील सुप्त अवस्थेत किंवा निद्रेत असतात व सूर्योदयापूर्वी काढलेली फुले हे देवपूजेसाठी निषिद्ध मानली गेलेली आहेत. आता निसर्गाच्या चक्राला आणि झाडाच्या विश्रांतीला बाधा आणून मिळवलेली फुले देवाला कधीही आनंद देऊ शकत नाही. चोरीची किंवा बळजबरीची फुले वर्ज्य. आता शास्त्र स्पष्ट सांगतं, अन्यायोपार्जित द्रव्य म्हणजेच अन्यायाने किंवा चोरीने मिळवलेली कोणतीही वस्तू देवाला चालत नाही. आता दुसऱ्याच्या आवारातून त्यांच्या नकळत किंवा परवानगीशिवाय तोडलेली फुले ही पूजेची सामग्री नसून तो एक दोष आहे. आता अशा फुलांनी केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. पारोशाने फुले तोडू नयेत. आता देवपूजा ही अंतर्बाह्य शुद्धतेचा संस्कार आहे. स्नान केल्याशिवाय म्हणजेच पारोशाने फुलांना स्पर्श करणे किंवा ती तोडणे पूर्णपणे वर्ज्य आहे. पवित्र मनाने आणि शरीरानेच निसर्गाची सेवा करावी. आता मुकी कळी तोडणे म्हणजे पाप. जी कळी अजून उमललेलीच नाही, जिचे पूर्ण अस्तित्व अजून प्रगट झाले नाही, तिला केवळ पूजेच्या हट्टापायी तोडणे म्हणजेच एका जीवाची कोमललेली अवस्था करणे होय. आता शास्त्रात फक्त पूर्ण उमललेली आणि स्वतःहून अर्धी गळालेली किंवा उमललेली फुले घेण्याचा सल्ला दिला आहे. आता स्वतःच्या आवारातील फुले ही सर्वोत्तम मानली जातात. घरात लावलेल्या छोट्या कुंडीत, बागेत किंवा अंगणात आपण स्वतः जे रोप प्रेमाने जगवतो त्याला आलेले एक छोटं फुलही देवपूजेसाठी सर्वोत्तम मानलं गेलं आहे, कारण त्यात तुमचा भाव आणि कष्ट असतात. आता विकतच्या फुलाचा सुंदर नियम. जर स्वतःच्या घरात झाडं नसतील तर फुलवाल्याकडून विकत घेतलेल्या फुलांना कोणताही दोष लागत नाही. फुलवाला ती कशीही आणो, त्यावर शुद्ध पाण्याने प्रोक्षण मंत्रपूर्वक किंवा पवित्र भाव ठेवून पाणी शिंपडणे केले. त्याच्यावर पाणी शिंपडले की ती फुले शुद्ध, पवित्र आणि देवपूजेसाठी सर्वार्थाने योग्य होतात. आता दुसऱ्या भागात पाहूया, फुलं नाही मिळाले तर पूजा अपूर्ण राहते का? आता अनेकांच्या मनात एक भीती किंवा चुकीचा समज असतो की जर देवाला फुलं वाहिली नाही तर पूजा अपूर्ण राहते किंवा देवाचा कोप होतो.
पण हा केवळ अज्ञानाचा भाग आहे. आता भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण सांगतात, पत्र पुष्प फल तोयम यो मे भक्ता प्रयच्छती. याचा अर्थ असा की पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल आणि फल म्हणजे फळं किंवा केवळ तोय म्हणजे पाणी, यातलं जे काही असेल ते जर भक्तीने दिलं तर मी त्याचा स्वीकार करतो. जर परिस्थिती अभावी किंवा उपलब्धतेअभावी देवाला फुलं वाहता आले नाही तरी पूजा कधीही अपूर्ण राहत नाही. कारण देव हा भावाचा भुकेला असतो, बाह्य वडू फुलांचा नाही. तुमच्याकडे काही नसले तरीही तुम्ही फक्त हात जोडून डोळ्यात भक्तीने अश्रू आणले तरी ती पूजा श्रेष्ठ ठरते. आता आपण तिसऱ्या भागात पाहूया. 16 उपचारांपासून 2 उपचारांपर्यंत संक्षेप. म्हणजे आपल्या ऋषीमुनींना माणसाची मानसिकता बदलणारा काळ आणि प्रत्येकाची परिस्थिती ठाऊक होती. म्हणूनच त्यांनी पूजेचे अत्यंत लवचिक नियम बनवलेले आहेत. आता शास्त्रामध्ये देवपूजेचे षोडशोपचार 16 उपचार सांगितलेले आहे, ज्यामध्ये आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा या 16 गोष्टी यामध्ये येतात. आता ज्यांना वेळेअभावी किंवा साधनाअभावी हे शक्य नाही त्यांच्यासाठी याचा संक्षेप पंचोपचार म्हणजे 5 उपचार, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पद्धतीची पूजा सांगितलेली आहे. पण जर वेळ, काळ किंवा शारीरिक शक्ती अनुकूल नसेल तर पूजेचा सगळ्यात शेवटचा आणि अनिवार्य आणि अत्यंत महत्त्वाचा संक्षेप म्हणजे द्विपचार म्हणजे फक्त 2 उपचार सांगितलेले आहेत. तो 2 अत्यंत आवश्यक उपचार म्हणजे कोणते? आता स्नान. पहिला आहे स्नान. स्नान म्हणजे अभिषेक किंवा जलार्पण आणि दुसरा आहे नैवेद्य. नैवेद्य म्हणजे भोजन आणि प्रसाद. आता चौथ्या भागामध्ये पाहूया. यथा देहे तथा देवे हाच खरा परमार्थ. आता हा प्रश्न पडतो की 16 उपचारांमधून फक्त हे 2च उपचार का निवडले? बाकीचे 14 उपचार गाळले तरी का चालतात? याचे उत्तर यथा देहे तथा देवे या अमोघ न्यायात दडलेले आहेत. जसे या शरीराला आपल्याला आवश्यक आहेत तसेच देवाचे आहे. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे, पण आपण मानव आहोत. म्हणून आपल्याला सोयीसाठी आणि मनाला एकाग्र करण्यासाठी आपण त्या परमात्म्याला एका सगुण सुंदर मूर्तीच्या स्वरूपात घरात मांडतो. आता आपण त्याला आपल्यासारखाच एक जिवंत भाव मानतो. आता आपल्या स्वतःच्या व्यावहारिक जीवनाचा विचार करा. तुम्हाला एखाद्या दिवशी नवीन किंवा इस्त्रीचे कपडे घालायला नाही मिळाले तरी चालेल, पण तुम्हाला पावडर, कुंकू, सेंट किंवा कोणतेही सौंदर्य प्रसाधन लावायला नाही मिळाले तरीही तुमचं काही अडत नाही, तुम्ही जिवंत राहू शकता. पण स्नान आणि भोजन हे माणसाच्या किमान अत्यंत आवश्यक शारीरिक गरजा आहेत. दिवसातून एकदा स्वच्छ अंघोळ आणि पोटभर अन्न मिळालं नाही तर माणूस व्याकुळ होतो. तसेच देवाचे आहे. तुम्ही देवाला वस्त्र, महागडे अलंकार, सुगंधी गंध, दुर्मिळ फुलं नाही मिळाले नाही अर्पण करू शकला तरी चालेल, कारण ती देवाची प्रसाधने म्हणजे सौंदर्य वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याला प्रेमाने स्नान घालणे आणि तृप्तीसाठी नैवेद्य दाखवणे हे 2 किमान उपचार पूर्ण केले तरीही पूजा परिपूर्ण होते. जर हे 2 मूळ उपचार श्रद्धेने झाले नाहीत तर इतर केलेले 64 म्हणजे 64 उपचार देखील व्यर्थ ठरतात. आता भुकेल्या देवाला सोन्याचे दागिने घालून काय उपयोग? तर आता आपण हे सर्व ह्याचा निष्कर्ष पाहूया. आता भक्तीत विवेक असावा, बळजबरी नाही. या संपूर्ण विवरणाचा गोषवारा एकच आहे.
सकाळी उठून लोकांची झाडे झोडपत फिरण्याची, निसर्गाचा संताप ओढवून घेण्याची किंवा शेजाऱ्यांची बोलणी खाण्याची देवाला अजिबात आवश्यकता नाही. देव हा घराच्या बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. दुसऱ्याला त्रास देऊन आणलेल्या फुलांचा वास देवाला कधीही सुगंधी वाटू शकत नाही. जर तुमच्या अंगणात फुलं नसेल तर देवाला सांगा, देवा आज फुलं नाही, पण माझ्या मनाचे फूल तुला अर्पण करतोय. विज्ञानाने आणि शास्त्राने दिलेल्या या पूजेचा तुम्ही स्वीकार करा. चला तर आजपासून देवपूजेतील हा विवेक जपूया, निसर्गाचा आदर करूया आणि शांत शुद्ध मनाने भगवंताची आराधना करूया. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा मी वरील सांगितलेला लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण जरूर शेअर करा. धन्यवाद. तर अशात भेटूया पुढील व्हिडिओसह पुढील भागात. धन्यवाद.